हॅलो विद्यार्थी मित्रांनो, कसे आहेत तुम्ही? VSK फिजिक्स बाबा चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, VSK फिजिक्स बाबा हे चॅनल तुम्हाला फिजिक्सचं भक्त करणार आहे. आणि फिजिक्सचं भक्त म्हणजे काय? तर फिजिक्सचे बेसिक पासून ते ॲडव्हान्स पर्यंतचे सर्व कन्सेप्ट अतिशय सोप्या भाषेत समजावून सांगून तुम्हाला फिजिक्समध्ये कॉन्फिडन्स आणि इंटरेस्ट निर्माण करणार आहे. आणि एक वेळेस कॉन्फिडन्स आणि इंटरेस्ट निर्माण झाला तर मग कोणतेही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम असो, जसे की नीट, JEE, MSCET अशा कोणत्या एक्झाममध्ये स्कोअर करणे काही अवघड असणार नाही. विद्यार्थी मित्रांनो, आपण मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड हा चॅप्टर चालू केला आहे आणि या चॅप्टरमध्ये आतापर्यंत जवळपास 24 व्हिडिओ लेक्चर झालेले आहेत. राईट. तर 23व्या आणि 24व्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण कॅपिलरी म्हणजे काय, कॅपिलॅरिटी म्हणजेच कॅपिलरी ॲक्शन दॅट इज राईज ऑर फॉल ऑफ द लिक्विड म्हणजे काय, क्वालिटेटिव्ह अँड क्वांटिटेटिव्ह अनालिसिस ऑफ कॅपिलॅरिटी पाहिलं होतं. राईट. म्हणजे 24व्या व्हिडिओमध्ये आपण एक्सप्रेशन फॉर कॅपिलॅरिटी किंवा कॅपिलरी राईज ऑर फॉल बाय प्रेशर डिफरन्स मेथड पाहिलं होतं आणि या लेक्चरमध्ये आपण एक्सप्रेशन फॉर कॅपिलरी राईज ऑर फॉल बाय फोर्सेस मेथड बाय युझिंग फोर्सेस पाहणार आहोत. ठीक आहे. आता काही विद्यार्थी ज्यांनी 23 आणि 24 नंबरचा व्हिडिओ पाहिलेला आहे त्यांना हे डायरेक्टली समजेल, पण ज्या विद्यार्थ्यांनी ते लेक्चर्स पाहिलेले नाहीत त्यांनी कृपया आय बटनमध्ये ते व्हिडिओची लिंक देतो मी, किंवा खाली डिस्क्रिप्शनमध्ये प्लेलिस्टची लिंक देतो. या चॅप्टरचे पूर्ण व्हिडिओ तुम्हाला भेटतील, किंवा एंड स्क्रीनमध्ये सुद्धा तुम्हाला प्लेलिस्टची लिंक भेटेल. तिथून सुद्धा तुम्हाला चॅप्टरचे पूर्ण व्हिडिओज भेटतील. तर ते सर्व व्हिडिओ पहा आणि तुमचे कन्सेप्ट क्लिअर करत राहा. ह्या व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर लाईक करा, जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा. जे नवीन विद्यार्थी आहेत ज्यांनी आतापर्यंत सबस्क्राईब केलं नाही त्यांनी लगेच सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल लावून ऑल हे ऑप्शन सिलेक्ट करा. तर चला मग आपण पाहूया एक्सप्रेशन फॉर कॅपिलरी राईज ऑर फॉल. राईट. तर हे व्हिडिओ लेक्चर चालू करण्याच्या अगोदर काय गोष्टी तुम्हाला माहीत पाहिजे, तुम्हाला हे माहिती पाहिजे की बाबा एखाद्या लिक्विडमध्ये जर अतिशय छोटीशी काही छोटंसं छिद्र असलेली किंवा छोटंसं बोर असलेली ट्यूब, त्याला आपण कॅपिलरी म्हणतो, अशी कॅपिलरी जर डीप केली तर ते लिक्विड कॅपिलरीमध्ये वर चढते म्हणजे राईज होते, किंवा लिक्विड कॅपिलरीमध्ये खाली जातं फॉल होतं. राईट. तर राईज किंवा फॉल होतं हे का होतं? राईट. तर हे इंटरॅक्शनमुळे होतं, इंटरमॉलिक्युलर इंटरॅक्शनमुळे होतं. त्याचं रिझन सुद्धा आपण डेटीमध्ये पाहिलेलं आहे, प्रेशर डिफरन्स वगैरे तयार होतं आणि मग त्यामुळे ते होतं. बरं, आता दुसरी गोष्ट तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे की लिक्विड किती प्रकारचे आहेत. राईट. तर आपण जनरली दोन ब्रॉड कॅटेगरीमध्ये आपण लिक्विड दोन प्रकारचे मानतो. लिक्विड विच वेट्स द सॉलिड. राईट. लिक्विड विच वेट्स द सॉलिड, त्याच्यामध्ये ते लिक्विड काय होतात, ते लिक्विड राईज होतात कॅपिलरीमध्ये. आणि लिक्विड विच डू नॉट वेट द सॉलिड. राईट. त्याच्यामध्ये कॅपिलरी म्हणजे ते लिक्विड फॉल होतात कॅपिलरीमध्ये. राईट. म्हणजे बघा, हे कंटेनर आहे, या कंटेनरमध्ये हे लिक्विड आहे आणि याच्यामध्ये आपण अशी कॅपिलरी डीप केली. ओके. ही कॅपिलरी आहे, ही कॅपिलरी आपण अशी डीप केली. तर समजा हे लिक्विड विच वेट्स द सॉलिड असेल, वेट असेल तर अँगल ऑफ कॉन्टॅक्ट अक्यूट असेल. राईट. लिक्विड वेट्स सॉलिड, लिक्विड वेट्स सॉलिड. राईट. त्यावर थीटा म्हणजे अँगल ऑफ कॉन्टॅक्ट कसं आहे, अक्यूट आहे, अक्यूट आहे. आणि त्यामुळे कॅपिलरीमध्ये काय होईल, राईज होईल. राईज होईल म्हणजे शेव वर जाईल आणि मेनिस्कस कसा असेल, कॉन्केव मेनिस्कस, कॉन्केव मेनिस्कस. राईट. तर अँगल ऑफ कॉन्टॅक्ट पासून ते सर्व व्हिडिओ तुम्हाला पाहायला लागतील म्हणजे तुम्हाला जास्त कन्सेप्ट क्लिअर होतील. राईट. तर हे अँगल ऑफ कॉन्टॅक्ट बघा इथं असतो, थीटा आहे लिक्विड सरफेस, सॉलिड सरफेस आणि टँजंट टू लिक्विड सरफेस, तो अँगल ऑफ कॉन्टॅक्ट आहे. बरोबर का. लिक्विड विच वेट्स द सॉलिड. आणि दुसरी कंडिशन घेतली आपण, लिक्विड विच डू नॉट वेट द सॉलिड. तर या केसमध्ये राईट अशी कॅपिलरी आपण डीप केली समजा. ओके. तर लिक्विड फॉल होईल, लिक्विड काय होईल, फॉल होईल, असं खाली जाईल. बघा लक्षात घ्या, इथं लिक्विड याच्या लेवलपेक्षा H हाईटनं वर गेलेलं आहे, इथं H हाईटनं फॉल झालेलं आहे. राईट. तर लिक्विड विच डू नॉट वेट सॉलिड, लिक्विड विच डू नॉट वेट सॉलिड, विच डू नॉट वेट सॉलिड. ओके. ह्या केसमध्ये काय, थीटा कसा आहे, थीटा ऑप्टिव्ज आहे. बघा कसं काय ऑप्टिव्ज आहे, बघा हे सॉलिड सरफेस आणि लिक्विड सरफेसचा टँजंट, तर हे अँगल बघा तुम्ही ग्रेटर दॅन 90 आहे. आणि इथं काय होईल, फॉल होईल. आणि इथं मेनिस्कस कसा असेल, कॉन्व्हेक्स मेनिस्कस असेल. काही विद्यार्थी मित्रांना थोडंसं फास्ट वाटत असेल तर त्यांनी लक्षात घ्या, फास्ट नाही आहे, कारण मागेच्या लेक्चरमध्ये पूर्ण कन्सेप्ट क्लिअर झाले आहेत म्हणून ते फक्त शॉर्ट रिवाईज करतोय मी. ओके. आता या केसमध्ये आपल्याला ह्या हाईटचा फॉर्म्युला काढायचा आहे, कळलं का, या हाईटचा. ओके. आणि ते आपल्याला प्रेशर डिफरन्स मेथडने आपण लेक्चर नंबर 24 मध्ये काढलेला आहे, म्हणजे याच्यापेक्षा लास्ट लेक्चरमध्ये. आता आपल्याला युझिंग फोर्सेस काढायचं आहे. ओके. युझिंग फोर्सेस. राईट. तर आपण परत काय करूया,
एक कंटेनर घेऊया, त्या कंटेनरमध्ये लिक्विड विच वेट्स द सॉलिड घेऊया, राईट. लिक्विड विच वेट्स द सॉलिड घेऊया, राईट. सिमिलरली दिस, ते कंटेनर घेतलेलं आपण, त्याच्यामध्ये हे लिक्विड विच द वेट द सॉलिड, त्याच्यामध्ये आपण एक कॅपिलरी डीप केलेली आहे. तेव्हा आपण एक कॅपिलरी डीप केली, स्ट्रेट लाईन यायला हवं, मे बी आलं नसेल, ओके ठीक आहे, राईट. आता लिक्विड वेट द सॉलिड असल्यामुळं अँगल ऑफ कॉन्टॅक्ट जो आहे, अँगल ऑफ कॉन्टॅक्ट कसा येईल, अक्यूट अँगल ऑफ कॉन्टॅक्ट येईल, म्हणजे इथं, राईट, इथं अशा प्रकारे कॉन्केव्ह मेनिस्कस तयार होईल. आता आपल्याला माहिती आहे प्रेशर ऑन कॉन्केव्ह साइड इज ऑलवेज ग्रेटर दॅन प्रेशर ऑन कॉन्व्हेक्स साइड. प्रेशर ऑन, समजा हे ए पॉईंट घेतला आपण आणि हा पॉईंट बी घेतला, तर ए पॉईंटला प्रेशर हमेशा जास्त असते बी पॉईंटपेक्षा, लक्षात येते. आणि त्यामुळं बी पॉईंटला प्रेशर कमी असल्यामुळे आणि इथं या पॉईंट्सला हॉरिझॉन्टल लेवलला प्रेशर जास्त आहे, त्यामुळे लिक्विड याच्यामध्ये इनसाइड जाईल, राईट, आणि ही कॅपिलरी वर जाईल, राईट. कॅपिलरी लिक्विड, सॉरी, कॅपिलरीमध्ये लिक्विड काय जाईल, वर जाईल, ते सरफेस टेन्शनमुळे वर जाईल म्हणतो आपण, राईट. मग आता या पॉईंटचा मॉलिक्यूल बघू आपण, हे बघा हे पॉईंटचा, राईट. समजा इथं आपण म्हणू हे एक्स मॉलिक्यूल आहे आणि हा वाय मॉलिक्यूल आहे, हे दोन मॉलिक्यूल कन्सिडर करू आपण, राईट. तर या पॉईंटच्या मॉलिक्यूलला सरफेस टेन्शनचा फोर्स, राईट, कसा लागत आहे, टँजेन्शियल लागत आहे, असा कसा लागत आहे, असा टँजेन्शियल. सो दिस इज द सरफेस टेन्शन, हा, दिस इज नॉट सरफेस फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन, इट इज सरफेस टेन्शन. सरफेस टेन्शन डायरेक्शन हे आहे, बरोबर आहे का, कळते का. तर सरफेस टेन्शनचं हे डायरेक्शन आहे. आता थोडं इमॅजिन करा की हे जे मेनिस्कस आहे, लक्ष द्या, हे जे मेनिस्कस आहे कसं आहे, आपण 2D मध्ये डायग्राम करतोय, आपल्याला असं कर्व दिसतंय, पण ऍक्च्युली कर्व नाही आहे, हे बाउल सारखं आहे, बाउल म्हणा किंवा ठीक आहे आपण हे बघूया, राईट. हे बघा हे अशा शेपचं आहे, बघा हे शेपचं आहे, कळते का सगळ्यांना, या शेपचं आहे, राईट, कळते का सगळ्यांना, दिसतंय, येस, या शेपचं आहे. एक सॉलिड स्पिअर घेतला आपण, त्याच्यामध्ये एक पार्ट असा काढून टाकला तर आपल्याला जसं भेटेल, राईट, बाउल शेपड, राईट. तर हे इथलं मेनिस्कसचा शेप बघूया आपण कसा आहे. तर मेनिस्कसचा शेप असा आहे बघा, त्याला ह्याची जे अप्पर आउटलाईन आहे ती सर्क्युलर आहे आणि लाईक दिस, सगळ्यांना कळते, लाईक दिस, ओके, कळते, येस. आता असं असल्यामुळं आपण हे दोन पॉईंट कन्सिडर करतोय, कोणते, हा एक पॉईंट कन्सिडर करतोय आणि हा एक पॉईंट कन्सिडर करतोय, राईट. तर इथं सरफेस टेन्शन याला टँजेन्शियल म्हणलं आपण असं, इथं सरफेस टेन्शन याला टँजेन्शियल म्हणलं आपण असं, कळतंय का. पण ऍक्च्युली हा पॉईंट, हा पॉईंट, हा पॉईंट, हा सगळे पॉईंट जे आहेत कॅपिलरीमध्ये इमॅजिन करा, वरून पहा, सगळे पॉईंट, राईट, ग्लास कॅपिलरीच्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत, सगळे मॉलिक्यूल, इथले सगळे मॉलिक्यूल, राईट. मग ह्याच्यावर सरफेस टेन्शन असं लागेल बघा, या साईडला असं, राईट. मग हे असे आहेत ना, तर इकडच्या पॉईंटला असे लागतील, तर हे अशा प्रकारे लागेल, इमॅजिन होते सगळ्यांना, राईट, प्रत्येक पॉईंटला. सो असं 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 प्रत्येक पॉईंटला, राईट. तर मग आपण म्हणूया, आपल्याला माहिती आहे सरफेस टेन्शन इक्वल टू फोर्स अपॉन लेंथ फॉर्म्युला आहे. सरफेस टेन्शन इक्वल टू फोर्स अपॉन लेंथ. तर फोर्सचा फॉर्म्युला काय होईल, तर सरफेस टेन्शन इंटू लेंथ झाला. आता लक्षात घ्या, सरफेस टेन्शनला आपण टी म्हणलेलं आहे, लेंथ कोणती घ्यायची, आता लेंथ कोणती घ्यायची बघा. तर इथे थोडं इमॅजिन करायचं, ही जर लेंथ घेतली आपण, तर ही काय येईल, पूर्ण सर्कम्फरन्स इतकी लेंथ येईल. कशा इतकी येईल, सर्कम्फरन्स इतकी. तर फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन ह्याला एफ म्हणू आपण, फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शनला आपण एफ टी म्हणू, ओके. एफ टी इक्वल टू सरफेस टेन्शन टी आहे आणि ही लेंथ किती आहे, ही लेंथ किती आहे, ती लेंथ आहे सर्कम्फरन्स एवढी. कोणा एवढी आहे, सर्कम्फरन्स. आणि तुम्हाला माहिती आहे सर्कम्फरन्सचा फॉर्म्युला आहे 2πr. आर काय आहे तर कोण सांगा मला, आर काय आहे, तर आर आहे इथं आर आहे इथं रेडियस ऑफ दिस कॅपिलरी. च्या कॅपिलरीची रेडियस आहे, त्याला आपण स्मॉल आर म्हणलेला आहे, कळतंय का. तर फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन झाला. आता हा फोर्स कसा आहे, हा आहे टँजेन्शियल टू सरफेस, कोणत्या सरफेस, लिक्विड सरफेस म्हणून आपण, टँजेन्शियल टू लिक्विड सरफेस आहे, ओके. आता असा फोर्स आहे बघा, लक्षात घ्या, राईट. एखाद्या वस्तूला आपण असं डायरेक्शन ओढू, बघा लक्षात घ्या, असं ओढू आपण एखाद्या वस्तूला, राईट, तरी ती वस्तू वरच येणार आहे, ती वस्तू काय येणार आहे, वरच येणार. जसं लहान लेकरला आपण असं बघत घालतो बघा, दोन हाताला आणि असं ओढतो, उचलतो, राईट, दोन हाताला दोन असं उचलतो आपण, राईट. तर आपण ऍक्च्युली फोर्स कुणीकडे लावत असतो, आपण ऍक्च्युली फोर्स आपण या डायरेक्शन लावत असतो, बरोबर का, राईट, क्रॉस इन्क्लाइन लावत असतो. पण या दोन फोर्सचा काही कंपोनंट व्हर्टिकल असतो, लक्षात आहे का.
तर हेच इथं व्हायलंय. या हे दोन नाहीत ऍक्च्युली, हे सगळे कोण आहेत, हे आता 3D असल्यामुळे सगळे कोण आहेत. या सगळ्या फोर्सचा काही कंपोनंट अपवर्ड डायरेक्शनला आहे आणि काही कंपोनंट हॉरिझॉन्टल डायरेक्शनला आहे. राईट. जो कंपोनंट अपवर्ड डायरेक्शनला आहे राईट, त्याच्यामुळे याच्या कॅपिलरीमध्ये लिक्विड राईज होईल. जो कंपोनंट अपवर्ड डायरेक्शनला आहे त्याच्यामुळे कॅपिलरीमध्ये लिक्विड राईज होईल आणि जो हॉरिझॉन्टल आहे ते कॅन्सल करतील एक दुसऱ्याला. राईट. जसं आपण इथं बघू, इथं याचं आपण दोन कंपोनंट काढले बघा, लक्षात घ्या. इथे याचा टी कॉस थिटा, सॉरी हे घेऊ आपण अँगल ऑफ कॉन्टॅक्ट थिटा आणि हे पण अँगल ऑफ कॉन्टॅक्ट थिटा होईल. राईट. तर लगतची बाजू म्हणल्यानंतर हे येईल टी कॉस थिटा, सॉरी टी कॉस थिटा आणि हे येईल टी साइन थिटा. राईट. सिमिलर इकडे बघा, हे वर येईल टी कॉस थिटा आणि इकडे काय येईल टी साइन थिटा. तुम्हाला लक्षात आलंय की टी कॉस थिटा, टी कॉस थिटा, टी कॉस थिटा सगळ्या पॉईंटच्या सर्कम्फरन्सच्या पूर्ण पॉईंटचे राईट टी कॉस थिटा वर आहेत आणि टी साइन थिटा हॉरिझॉन्टल आहेत. बाकी इकडे लक्षात द्या हॉरिझॉन्टल. तर हे टी साइन थिटा हे टीने कॅन्सल करेल, हे कॅन्सल करेल, कारण कॅपिलरी कशी आहे, कॅपिलरी रिजिड आहे आणि त्यामुळं ते फोर्स त्याला ओढू शकणार नाहीत. पण वर स्पेस आहे, व्हर्टिकल डायरेक्शनला स्पेस आहे म्हणून लिक्विड वर जाईल. राईट. सो आपण म्हणूया की याचा अपवर्ड कंपोनंट कोणता आहे बघा, व्हर्टिकली अपवर्ड कंपोनंट. या फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन बघा, लक्षात घ्या. फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन फॉर्म्युला काय आला, टी इंटू 2πr. ठीक आहे. याचा आपला अपवर्ड कंपोनंट काढायचा आहे. का? कारण त्या अपवर्ड कंपोनंटमुळे लिक्विड वर जात आहे. अपवर्ड कंपोनंटमुळे लिक्विड वर जात आहे. मग आपण म्हणूया व्हर्टिकली अपवर्ड कंपोनंट कोणता याचा, व्हर्टिकली अपवर्ड कंपोनंट आहे. राईट. सो एफ व्ही म्हणूया आपण, एफ व्ही इज इक्वल टू एफ टी इंटू कॉस थिटा, वेर थिटा इज द अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. कसा लावा लक्षात घ्या. हे बघा इथं अँगल ऑफ कॉन्टॅक्ट थिटा आहे, त्याचा अल्टरनेट अँगल इथं सुद्धा थिटा आहे. कळतंय. चला एफ टी कॉस थिटा पण आपल्याला एफ टी माहिती आहे. सो एफ व्ही येईल याचा टी इंटू 2πr इंटू कॉस थिटा. इथपर्यंत कळतं की सगळ्याला. राईट. आणि बिकॉज ऑफ दिस फोर्स लिक्विड विल मूव अपवर्ड किंवा त्याला आपण म्हणतो राईज, लिक्विड विल राईज म्हणू शकतो आपण. लिक्विड विल मूव म्हणजे लिक्विड विल राईज. बिकॉज ऑफ दिस फोर्स लिक्विड वर चाला. बरं ठीक आहे, लिक्विड वर आला. इकडे बघू आपण, इमॅजिन करा इकडं हे बघा कॅपिलरी आहे, हे हॉरिझॉन्टल लेवल आहे. राईट. तर इथं काय झालं, कॉन्केव्ह मिनिस्कल झाले, फोर्स वर लागायला. थोड्या वेळाने काय झालं बघा, थोड्या वेळाने लिक्विड इथं आलं, थोड्या वेळा लिक्विड इथं आलं. राईट. लिक्विड थोडं वर आलं. लिक्विड वर आलं की त्याला खाली वाढणारं कोण आहे, जेवढं लिक्विड वर आलं त्याचं वेट त्याला खाली वाढायला. बरोबर ना, डाऊनवर्ड डायरेक्शनला फोर्स. राईट. त्याला खाली वेट वाढायले पण तरीही अपवर्ड फोर्स जास्त होता, त्यामुळे आणखी लिक्विड वर गेलं. बघा लक्षात घ्या. आता ह्याच्यामध्ये जो फोर्स जास्त असेल त्यानुसार काम होईल. राईट. ज्यावेळेस 2 किंवा 2 पेक्षा जास्त फोर्स लागतील त्यावेळेस जो फोर्स जास्त असेल त्यानुसार काम होईल आणि मग लिक्विड इथं आलं आणि फायनली असं झालं की लिक्विड इथं येऊन थांबलं समजा. म्हणजे यावेळेस काय होईल, खालच्या डायरेक्शनचं एम जी आणि वरच्या डायरेक्शनला आहे की नाही एफ व्ही. बघा वरच्या डायरेक्शनला कोण आहे, व्हर्टिकल कंपोनंट ऑफ फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन, व्हर्टिकल कंपोनंट ऑफ फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन, व्हर्टिकली अपवर्ड डायरेक्शन. आणि खालच्या डायरेक्शनला कोण आहे, खालच्या डायरेक्शनला वेट, लिक्विड कॉलमचं वेट. लक्षात का. सो ॲट इक्विलिब्रियम म्हणूया आपण, इथे घेऊया बघा ॲट इक्विलिब्रियम. राईट. तर ही कंडिशन आहे बघा, ही डायग्राम तुम्ही काढून घेऊ शकता. ॲट इक्विलिब्रियम काय व्हायले, एफ व्ही म्हणजे फोर्स व्हर्टिकल कंपोनंट ऑफ फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन इज इक्वल टू एम जी, वेअर एम इज द मास ऑफ द लिक्विड इन दिस कॉलम अँड जी इज द ॲक्सलेरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, वेट ऑफ द लिक्विड. राईट. चला इथं सॉल्व करू आपण. आपण म्हणतोय की एफ व्ही इज इक्वल टू एम जी. एफ व्हीचा फॉर्म्युला आम्हाला माहिती आहे, टी इंटू 2πr इंटू कॉस थिटा. राईट. सो इथं म्हणूया आपण टी इंटू 2πr इंटू कॉस थिटा इक्वल टू. आता मास, आता हे लिक्विड किती वर गेले. राईट. तर आपण म्हणू की लिक्विड हे एच हाईटनं वर गेलं आहे. लिक्विड हे एच हाईटनं वर गेलं आहे म्हणून आपण. ठीक आहे. लिक्विड एच हाईटनं वर गेलं आहे पण याच्यामध्ये लिक्विडचं मास किती आहे माहित नाही ना आपल्याला. राईट. लिक्विडचं मास किती आपल्याला माहिती आहे का, नाही. लिक्विड फक्त एच हाईटनं वर गेलं एवढं माहिती आहे आपल्याला, पण लिक्विडचं मास माहिती नाही. राईट. मग इथं आपल्याला लिक्विडचं मास काढायला लागेल. बरोबर का. तर मास आता आपल्याला माहिती आहे, इथं लिहितो डेन्सिटी इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम. डेन्सिटीचा फॉर्म्युला रो आहे, तर मासचा फॉर्म्युला काय होईल, मास इज इक्वल टू रो व्ही.
रो म्हणजे डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम, व्ही तर व्हॉल्यूम आहे लक्षात घ्या. तर फॉर्म्युला काय बघा इथं रो व्ही आणि जी. ठीक आहे, कळते सगळ्यांना रो व्ही आणि जी. ठीक आहे, चला परत पुढची स्टेप घेऊ आपण. 2πr कॅपिटल टी. तर 2πr अगोदर घेतलं काहीच केलं नाही. कॉस थिटा इक्वल टू, आता रो तर ठीक आहे, रो लिक्विडचं कॉन्स्टंट आहे आपल्याला माहिती आहे रोची व्हॅल्यू राईट. म्हणजे किंवा आपल्याला दिली असेल कोणतं दुसरं लिक्विड असेल तर वॉटरची असेल तर आपल्याला माहिती आहे 1 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब किंवा 1000 किलोग्राम पर मीटर क्यूब. दुसरं असेल लिक्विड दिली असेल आपल्याला राईट. तर रो आहे. आता व्हॉल्यूम काढायचं आपल्याला. व्हॉल्यूम बघा हे काय आहे, हे काय आहे, हे जे आहे ते काय आहे, हे सिलेंडर आहे. सिलेंडर आणि सिलेंडरचं व्हॉल्यूम काय असतंय बेस एरिया इंटू हाईट. बेस एरिया काय असतो आणखी पायास किंवा बेस एरिया, कारण बेस काय सर्कल आहे बघा सिलेंडर. सिलेंडर ठीक आहे, माझ्याकडे इथं सिलेंडर काय आहे, एक स्पीकर आहे समजा राईट. ओके स्पीकर आहे राईट. हे स्पीकर आहे ते सिलेंडर आहे कळते. ह्याचा बेस बघा बरं, असं कोण बघितलं आपल्या बेस लक्ष येतो. बेस किती आहे, सर्क्युलर आहे बेस. कसा आहे सर्क्युलर. आणि त्यामुळे रेडियस जर आर घेतली आपण त्याचा एरिया काय येईल पाय आर स्क्वेअर राईट. तर हे येईल तुमचं, हे बघा हे येईल रोला रो, व्हीला लिहू शकतो मी बेस एरिया इंटू हाईट इंटू जी. एकदम स्टेप वाईज करूया आपण चालेल. तर बघा 2πr टी कॉस थिटा इक्वल टू रो बेस एरियाची किंमत ठेवतो मी पाय आर स्क्वेअर एच इंटू जी. ठीक आहे, हे बघा पाय पाय लाता करून कॅन्सल करा. पाय पायला बाय बाय म्हणा राईट. एक आरची कॅन्सल झाली राईट, एक आर व्हॅल्यू कॅन्सल झाली असं माहिती आपलं राईट. आणि काय उरलं बरं, काय उरलं बरं, इथं उरलं बघा 2t कॉस थिटा राईट. 2t कॉस थिटा इक्वल टू रो आर एच जी. मान बघा इथं रो हे 2 आर होते, इथं आर स्क्वेअर म्हणजे 2 होते, एक कटला एक उरला, इथं एच आणि जी. पण आपल्याला काय पाहिजे, आपल्याला ह्या हाइटचं इक्वेशन पाहिजे. अरे रे एच, हमें एच चाहिए. सो एच रखिए यहाँ पे, बाकी सब उधर ले जाइए. तो एच जी काय येईल तर आर रो जी डिवाइड मध्ये येईल. तर येईल इक्वेशन 2t cos theta upon r rho g. And this is equation for rise or fall of liquid right in capillary. Rise or fall of liquid in capillary right. परत एक वेळेस चला चेक करा बघा. लिक्विड वर चाललंय, वर जाणार फोर्स कोणता रिस्पॉन्सिबल आहे, व्हर्टिकल कंपोनंट ऑफ surface tension, force due to surface tension right. So vertical component of force due to surface tension equal to weight. तर ही सगळ्यात पहिली कंडिशन लक्षात आली पाहिजे तुम्हाला, व्हर्टिकल कंपोनंट ऑफ फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन इक्वल टू वेट राईट. मग व्हर्टिकल कंपोनंट ऑफ फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन, तर सरफेस टेन्शन आहे ती, त्याचा व्हर्टिकल कंपोनंट टी कॉस थिटा. तर टी कॉस थिटा इंटू लेंथ, लेंथ किती येईल तुमची, लेंथ किती येईल 2πr राईट. किंवा तुम्ही अगोदर फोर्स काढून घ्या, फोर्स टी इंटू लेंथ. सो टी इंटू 2πr फोर्स आला फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन, त्याचा व्हर्टिकल कंपोनंट कॉस थिटा. सो 2πr टी इंटू कॉस थिटा. आणि हे कशाचं इक्वल असेल एम जीच्या. एम माहीत नाही, एम माहीत नाही आपण रो व्ही ठेवलं, व्ही माहीत नाही, एरिया इंटू हाईट ठेवलं, एरियाचा पाय स्क्वेअर, एक एक पाय कॅन्सल झाला, एक एक आर कॅन्सल झाला. तिकडे उरलं 2t कॉस थिटा इज इक्वल टू रो आर एच जी राईट. आपल्याला एच पाहिजे होता, एचला ठेवलं, बाकी डिवाइड केलं राईट. तर अशा प्रकारे इक्वेशन भेटलेलं आहे. ओके, आता हे इक्वेशन झालं. यानंतर आपण काय करूया, यानंतर त्याच्या वेगवेगळ्या केसेस घेऊया. कारण आपण काय म्हणलं, हेच इक्वेशन राईजसाठी वापरायचं आणि हेच इक्वेशन फॉलसाठी वापरायचं. कसं करणार ते, कारण बाकी सगळं कॉन्स्टंट आहे, थिटा बदलणार राईट. जेव्हा राईज होईल तेव्हाच अँगल ऑफ कॉन्टॅक्ट ॲक्यूट असेल आणि जेव्हा फॉल होईल तेव्हाच अँगल ऑफ कॉन्टॅक्ट ऑप्ट्यूज असेल. कॉस थिटाची ॲक्यूट व्हॅल्यू असते म्हणजे फर्स्ट क्वाड्रंटमध्ये असते. फर्स्ट क्वाड्रंटमध्ये क्वाड्रंट माहीत असेल तुम्हाला, फर्स्ट क्वाड्रंटमध्ये असते राईट. ती पॉझिटिव्ह असते म्हणजे हाईट पॉझिटिव्ह येते. आणि ऑप्ट्यूज असेल तर सेकंड क्वाड्रंटमध्ये असते. इथं सेकंड क्वाड्रंटमध्ये कॉस्टची व्हॅल्यू निगेटिव्ह असते, म्हणजे एच निगेटिव्ह म्हणजे फॉल होते राईट. तर वेगवेगळ्या केसेस घेऊया आणि फॅक्टर्स अफेक्टिंग सुद्धा बघूया. ओके, तर आपण इथं कॅपिलरी राईजचा फॉर्म्युला लिहून ठेवलेला आहे, एच इक्वल टू 2t कॉस थिटा अपॉन आर रो जी. आता इथं कोणत्या टर्म्स आहेत ते पाहूया एक वेळेस. टी काय आहे, टी आहे सरफेस टेन्शन, सरफेस टेन्शन ऑफ लिक्विड राईट. थिटा काय आहे, अँगल ऑफ कॉन्टॅक्ट, थिटा आहे अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. बघा बऱ्याच वेळा विद्यार्थी काय करतात, फॉर्म्युला पाठ करतात पण त्यांना हे माहीत नसतं की यातली टर्म काय आहेत. कळलं का, व्हीच्या जागी व्हेलॉसिटी लिहायचं का व्हॉल्यूम लिहायचं राईट. ते कन्फ्युज होऊन जातं आणि त्यामुळे तुम्हाला टर्म्स माहिती असणं फार गरजेचं आहे. ही रेडियस आहे, कोणाची रेडियस ते पण सांगा, तुमची का माझी नाही. तर रेडियस आहे रेडियस ऑफ कॅपिलरी, रेडियस ऑफ कॅपिलरी ओके. त्यानंतर रो काय डेन्सिटी, कोणाची तुमची का माझी, अगेन नॉट तुमची नॉट माझी, डेन्सिटी ऑफ फ्लुइड किंवा लिक्विड म्हणू शकतो आपण इथं,
लिक्विडचं चालू आहे आपलं, आणि जी आहे ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, सगळ्यांना माहिती आहे. ओके, तर असा हे फॉर्म्युला आहे कॅपिलरी राईज किंवा फॉलचा. राईट, तर वेगवेगळ्या केस बघूया आपण आता. केस वन, सो थिटा इज लेस दॅन 90 डिग्री, तर आपण म्हणतो अक्यूट. तर आज काय म्हणतो अक्यूट. जर अँगल ऑफ कॉन्टॅक्ट हा लेस दॅन 90 डिग्री असेल तर काय होईल. आता आपल्याला माहिती आहे जर थिटा कॉस थिटा, आपल्याला माहिती आहे कॉस थिटा कॉस 0ची किंमत 1 असते, सगळ्याला माहिती आहे का. तर कॉस क्वाड्रंट लक्षात ठेवा. राईट, कॉस क्वाड्रंट म्हणतात त्याला. सो इथं थिटा इज इक्वल टू 0 डिग्री, कॉस थिटा इक्वल टू 1. इथं थिटा इक्वल टू 90 डिग्री किंवा π/2 रॅड. राईट, आणि कॉस 90 इक्वल टू 0. राईट, इथं कॉस 180 इक्वल टू -1 आणि इथं कॉस 270 इक्वल टू 0. राईट, त्याला कॉस क्वाड्रंट म्हणतो आपण. 1 - 1 0 0. साइन याचा उलटा असते 0 0 1 -1. ठीक आहे, तर कॉस 0 इज 1 आहे. मग इथं थिटा इथं कुठे असणार आहे अक्यूट अँगल म्हणल्यानंतर. राईट, इट इज लेस दॅन 1. सो कॉस थिटा इज लेस दॅन 1 आणि कॉस थिटा इज पॉझिटिव्ह. सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, कॉस थिटा पॉझिटिव्ह आहे. कॉस थिटा पॉझिटिव्ह आहे. सो एच विल बी पॉझिटिव्ह. जर एचची किंमत पॉझिटिव्ह आली, राईट, याच्यामध्ये सगळं ठेवल्यानंतर एचची किंमत पॉझिटिव्ह आली, मीन्स देयर इज अ राईज इन कॅपिलरी. कॅपिलरीमध्ये राईज होईल त्या केसमध्ये. कळते का. या कोणती केस असेल ज्यावर लिक्विड वेट्स सॉलिड. बाकी सगळ्या केसेस आपण अँगल ऑफ क्वांटिटी पाहिलेले आहेत बघा, अँगल ऑफ क्वांटिटीच्या केसमध्ये. राईट, मग त्यावेळेस कॅपिलरी मिनिस्कस कसा असेल, कॉन्केव्ह मिनिस्कस असेल, त्यावेळेस कोहेजिव्ह फोर्सेस. राईट, सॉरी adhesive forces आर ग्रेटर दॅन कोहेजिव्ह फोर्सेस. राईट, ते सगळं टेबल तयार करून दिला होता, म्हणजे तुम्हाला अँगल ऑफ कॉन्टॅक्ट मध्ये जाऊन तुम्ही पाहू शकता. राईट, तुम्ही टाईप करा VSA KEK फिजिक्स बाबा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. राईट, तुम्हाला तो लेक्चर भेटून जाईल. नेक्स्ट केस 2 पाहूया आपण. केस 2, थिटा इज ग्रेटर दॅन 90 डिग्री म्हणलं काय म्हणतो आपण ऑप्ट्यूज अँगल ऑफ कॉन्टॅक्ट आहे. अँगल ऑफ कॉन्टॅक्ट कसं आहे, ऑप्टिज आहे. आता ऑप्टिज मला कुठं आलं बघा, इथं आलं. हे बघा लक्षात घ्या, इथं आलं. ओके, आता इथं आल्यामध्ये याच्यानंतर या क्वाड्रंटमध्ये कॉस्ट व्हॅल्यू कशी आहे, निगेटिव्ह आहे. राईट, या क्वाड्रंटमध्ये कॉस्ट व्हॅल्यू कशी आहे, निगेटिव्ह आहे. सो देअरफॉर कॉस थिटा विल बी निगेटिव्ह. व्हेरी इम्पॉर्टंट दॅट कॉस थिटा विल बी निगेटिव्ह अँड देअरफॉर एच बिकम्स निगेटिव्ह. आता एचची व्हॅल्यू निगेटिव्ह. तुम्ही म्हणता हाईट निगेटिव्ह कसं काय, मी म्हणा माझी हाईट -5 फूट आहे, चालेल का. नाही, तर -5 फूट म्हणजे काय, ती डेप्थ आहे. राईट, सो लिक्विड राईज झालं नाही, लिक्विड काय झालं आहे, फॉल झालेला आहे. सो देयर इज अ फॉल इन कॅपिलरी. सो लिक्विड फॉल ऑर डिप्रेस इन कॅपिलरी. ओके, ह्याचं एक्झाम्पल काय होतं, ह्याचं एक्झाम्पल होतं इम्प्युअर वॉटर अँड ग्लास. ओके, किंवा याचं एक्झाम्पल होतं केरोसिन अँड ग्लास. किंवा याचं राईट मिथाइल आयोडाइड वगैरे बरेच एक्झाम्पल आपण पाहिलेले आहेत. ह्याचं एक्झाम्पल बघा एक मे होतं. राईट, ह्याचं एक्झाम्पल आहे मर्क्युरी अँड ग्लास. याचं दुसरं एक्झाम्पल आहे बघा पॅराफिन वॅक्स अँड ग्लास. राईट, हे एक्झाम्पल तुम्हाला महाराष्ट्र स्टेट बोर्डमध्ये दिलं आहे. ओके, चालेल. केस 2 काय तुम्हाला, इथं लिक्विड वेट सॉलिड आहे का, नाही. लिक्विड डज नॉट वेट सॉलिड. आणि या केसमध्ये कोहेजिव्ह फोर्सेस आर मच ग्रेटर दॅन adhesive फोर्सेस. लिक्विड डू नॉट वेट सॉलिड. ठीक आहे, कळतं सगळ्याला. आणि मिनिस्कस कसा येईल, या केसमध्ये कॉन्केव्ह, या केसमध्ये कॉन्व्हेक्स. चला केस 3 बघूया आपण. केस 3 थिटा इज इक्वल टू 0 डिग्री. राईट, थिटा इज इक्वल टू 0 डिग्री म्हणजे कम्प्लिटली वेट्स. राईट, लिक्विड कम्प्लिटली वेट सॉलिड. त्याचं एक्झाम्पल आहे प्युअर वॉटर अँड ग्लास. राईट, तर कॉस्ट थिटाची किंमत काय येईल, याची कॉस्ट थिटाची किंमत येईल 1. मग लक्षात घ्या, तर कॉस्ट थिटाची 1 ही कशी आहे, मॅक्सिमम व्हॅल्यू आहे. राईट, कॉस्ट थिटाची 1 ही व्हॅल्यू कशी आहे, मॅक्सिमम. कॉस्ट थिटाची ध्यानात ठेवा, कॉस्ट थिटाची व्हॅल्यू कधीच 1 पेक्षा जास्त नसते. राईट, सो -1 टू +1 व्हॅल्यू असते कॉस्ट थिटाची. ओके, सो त्यामुळे एच विल बी मॅक्सिमम पॉझिटिव्ह अँड मॅक्सिमम पॉझिटिव्ह. तर सगळ्यात जास्त राईज तिथपर्यंत होऊ शकते. राईट, त्या केसमध्ये एक्झाम्पल आहे प्युअर वॉटर अँड ग्लास. राईट, केस 4 पण आपण घेऊ शकतो. केस 4 इथं घेतो बघा. राईट, केस 4 आहे जेव्हा थिटा इज इक्वल टू 90 डिग्री. थिटा इक्वल टू
90 डिग्री. आता cos 90 काय होईल? cos 90 cos नंतर 90 घेतली तर काय होते? राईट, संपते. राईट, तर असे असतात. काही काही जण 90 घेतलं की 1 होतात, काही काही जण 90 घेतलं की 0 होतात, आणि काही काही जण 90 घेतली की इन्फायनाईट होतात. तर किती प्रकारचे लोक असतात तुम्हाला सांगतो मी, 3 प्रकारचे. राईट, कॉस, साईन, कॉस आणि टॅन. ठीक आहे, ते आपण कधी नंतर पाहूया एखाद्या लेक्चरमध्ये. इथं बघा आपण cos 90 इक्वल टू 0 आलं, cos 90 इक्वल टू 0 आलं, म्हणजे h इज इक्वल टू 0 आलं. हाईट 0 आली म्हणजे लिक्विड नायदर राईज नॉर फॉल, राईट, नॉट ड्रॉप. राईट, तर वरी जाणार नाही, खाली जाणार नाही, हॉरिझॉन्टल लेवलवर राहणार आहे. ह्याचं एक्झाम्पल दिलं बघा काय बुकमध्ये. राईट, वॉटर विथ सिल्वर, वॉटर अँड सिल्वर, प्युअर वॉटर अँड प्युअर सिल्वर या केसमध्ये एक्झाम्पल दिलेलं आहे. राईट, तर 4 केसेस तुम्हाला कळाले आहेत. ओके, तर ज्यावेळेस ॲक्यूट अँगल असेल तर या 2 महत्त्वाचे आहेत. ज्यावेळेस ॲक्यूट अँगल असेल त्यावेळेस एच पॉझिटिव्ह असेल आणि राईज होईल, आणि ज्यावेळेस ऑप्टिव्ह असेल त्यावेळेस एच निगेटिव्ह असेल आणि फॉल होईल. म्हणजे हाच फॉर्म्युला दोन्ही केसमध्ये लागू होईल. आणि 0 असल्यावर मॅक्सिमम वॉटरच्या केसेस येतात, आपल्याला 0ची केस येते त्यावेळेस आपल्याला कॉस थीटाची किंमत 1 घ्यायला लागते. ठीक आहे, आता आपण बघूया फॅक्टर्स अफेक्टिंग. आता या फॉर्म्युला लक्षात घ्या, या फॉर्म्युल्याला आपण असेंट फॉर्म्युला सुद्धा म्हणतो. बऱ्याच ठिकाणी हे मेन्शन केलं बघा, ASCENT, असेंट फॉर्म्युला. हे पण अतिशय महत्त्वाचं आहे, ध्यानात ठेवा. असेंट फॉर्म्युला कळलं का? या फॉर्म्युला काय म्हणतात आपण? असेंट फॉर्म्युला. राईट, सो लिक्विडसाठी किंवा कॅपिलरीसाठी असेंट फॉर्म्युला म्हणलं तर कन्फ्यूज व्हायचं नाहीये. असेंट म्हणजे राईज, सिंपल गोष्ट आहे. असेंट म्हणजे काय? राईज, आणि हा फॉर्म्युला ध्यानात ठेवायचा. ओके, आता आपण बघूया फॅक्टर्स अफेक्टिंग. राईट, तर फॅक्टर्स अफेक्टिंग आपण फॉर्म्युला काढू शकतो. लक्षात आहे तुम्हाला? आता फॉर्म्युला आहे H इक्वल टू 2T cos θ अपॉन R rho G. तर तुम्हाला काय वाटते काय काय फॅक्टर्स असतील बघा? सिंपल आहे, 1 2 3 4 5 फॅक्टर्स आहेत. राईट, फॉर्म्युलामध्ये दिले असते. तर फॅक्टर्स अफेक्टिंग बघूया आपण. तर नंबर 1 आहे सरफेस टेन्शन. सरफेस टेन्शन. राईट, सो H इज डायरेक्टली proportional to surface tension. So as surface tension increases, height also increases. Okay, दुसरा फॅक्टर आहे अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. राईट, सो आपल्याला माहिती आहे H व्हॅल्यू cos θ. आता cos θ, तर अँगल ऑफ कॉन्टॅक्ट जर वाढला, लक्ष द्या, अँगल ऑफ कॉन्टॅक्ट जर वाढला तर cos θ ची व्हॅल्यू कमी होते. राईट, cos θ ची व्हॅल्यू कमी होते. cos θ जर डायरेक्टली प्रोपोर्शनल असला तर θ ला कसं आहे, इन्व्हर्सली म्हणता येत नाही, पण त्यानुसार डिक्रीज होतो. सो ॲज θ इन्क्रीजेस, राईट, हाईट डिक्रीजेस. राईट, height of the liquid rise in the capillary decreases, but as cos θ increases, height increases. कळतंय का? ओके, नंबर 3 घेऊया आपण. नंबर 3 आहे रेडियस. राईट, सो रेडियस ऑफ कॅपिलरी. रेडियस ऑफ कॅपिलरी नंबर 3 काय? रेडियस ऑफ कॅपिलरी. स्मॉल आर काय बघा इथे लिहिलं होतं आपण, रेडियस ऑफ कॅपिलरी स्मॉल आर. याच्यावर आपल्याला कळतं की H इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू R. किंवा आपण म्हणू शकतो H इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल डायमीटर सुद्धा. D इज द डायमीटर ऑफ कॅपिलरी. राईट, सो H इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू R, म्हणजे ॲज रेडियस और थिकनेस ऑफ कैपिलरी, राइट, डिक्रीजेज, हाइट इंक्रीजेज. जितनी छोटी कैपिलरी लेंगे हम, जितनी स्मॉल बोर की कॅपिलरी लेंगे हम, जितकी आपण छोट्या बोरची कॅपिलरी घेऊ तेवढं जास्त लिक्विड राईज होईल. आणि हे सगळ्यात पहिले आपल्या ज्युरिन नावाच्या सायंटिस्ट सांगितलं होतं. राईट, कोण सांगितलं होतं? ज्युरिन नावाच्या सायंटिस्टनं. आणि त्यामुळं ह्याला ज्युरिन्स लॉ सुद्धा म्हणतात. लक्ष द्या, वेगवेगळ्या टर्म सांगतो बघा. तुम्हाला इथे एक असेंट फॉर्म्युला सांगितला होता, इथं ज्युरिन्स लॉ सांगतो. राईट, सो ज्युरिन्स लॉ जर विचारा तुम्हाला तर कन्फ्युजनची गरज नाही. ज्युरिन्स लॉ म्हणजे हेच आहे, ॲज द थिकनेस ऑफ और डायमीटर ऑफ, इनर डायमीटर म्हणू शकतो आपण, आउटर नाही. Right, as the inner diameter of capillary decreases, the height of the liquid column inside the capillary increases, and that is a Jurin's law. Right, inversely proportional आहे. It is inversely proportional. हे सगळ्यात पहिले कोण सांगितलं आपल्याला? ज्युरिननं. राईट, म्हणजे त्यावेळेस इक्वेशन माहित होतं का नाही माहित नाही, पण शक्यतो ते इक्वेशन माहित नसताना सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे, ज्युरिन्स लॉ म्हणून आहे. राईट, नेक्स्ट आहे नंबर 4, डेन्सिटी ऑफ लिक्विड. आता आपण लक्षात येते बघा, डेन्सिटी जास्त असेल तर लिक्विड जास्त थिक असेल, आणि जास्त थिक असेल तर ते वर कमी चढेल. कळलं का? वर झाडावर समजा एक पतला माणूस जायचा आहे आणि एक असा मजबूत माणूस जायचा आहे. मजबूत म्हणजे तुम्हाला कळालं असेल. राईट, तर जे आहे त्याने राग म्हणू नका. राईट, आणि त्याला वर चढायचं म्हणजे कोण वर जास्त चढेल? जो पतला आहे तो चट वर चढेल माकडासारखा. राईट, ठीक आहे, चला. पण डेन्सिटी जर जास्त असेल, तर लिक्विडचं राईज कमी असेल, म्हणजे इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे.
काय आहे इनव्हर्सली प्रोपोर्शनल. आणि फायनली आहे जी, दॅट इज ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. अगेन एच इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू जी. तर अर्थवर काही एवढा फरक पडणार नाही, पण जर तुम्ही दुसऱ्या प्लॅनेटवर गेल्यानंतर जीची व्हॅल्यू चेंज होईल. जर जीची व्हॅल्यू कमी झाली तर हाईट वाढेल. सिंपल गोष्ट आहे ना, कारण ग्रॅव्हिटेशनल फोर्स कमी लागेल त्याच्यावर आणि त्यामुळे तो जास्त होईल. जर आपण मूनची केस केली, लक्ष द्या, मूनची गोष्ट केली आपण, तर मूनवर ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी जी आहे जी एम इज इक्वल टू GE/6. राईट. जनरली तुम्हाला माहिती असेल अर्थपेक्षा 1/6 टाइम्स आहे आणि त्यामुळे तिथे काय होईल, हाईट 6 टाइम्स असेल. तो HM इज इक्वल टू 6 टाइम्स एच अर्थ. सो अर्थला जी हाईट भेटेल, समजा आपल्या अर्थला 1 सेंटीमीटर राईज झाले तर तेच लिक्विड, सगळे कंडिशन सेम असतील आणि तेच लिक्विड आपण मूनवर जर घेऊन गेलो तर ते 6 सेंटीमीटरवर जाईल. 6 टाइम्स त्याची हाईट जास्त होईल. ओके. तर इथं आपण वेगवेगळ्या केसेस सुद्धा पाहिलेल्या आहेत आणि फॅक्टर्स अफेक्टिंग न्यूटन्स लॉ, असेंट फॉर्म्युला, सगळ्या गोष्टी पाहिलेल्या आहेत. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला असे जर व्हिडिओ पाहिजे असतील तर तुम्ही या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा. कारण तुम्ही शेअर केलं तर ते जास्त पोहोचणार आहे. लक्षात येते का? माझ्या एकट्याच्या शेअर करून काय नाही, माझे 2-4 मित्र असतील त्यांना मी शेअर करेल, पण जास्तीत जास्त तुमच्या प्रत्येकाचे 2-2, 4-4 मित्र आपण कन्सिडर केले तर एक मोठी साखळी तयार होऊ शकते आणि जास्तीत जास्त पूर्ण महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात आपण पोहोचू शकतो. प्रत्येक विद्यार्थ्याला नॉलेज भेटलं पाहिजे, कोणीही फिजिक्सपासून दूर गेलं नाही पाहिजे, हे आपलं एम आहे. राईट. तर तुम्ही माझ्या एमला सपोर्ट करा. राईट. तुम्हाला आवडत असेल तर विशेषतः कमेंट्स करा. जे विद्यार्थी आतापर्यंत सबस्क्राईब केलं नाही त्यांनी सबस्क्राईब करा. नोटिफिकेशन बेल दाबून ऑल हे ऑप्शन सिलेक्ट करा.